नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यावर अवकाळीन पावसाचे संकट। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मात्र तापमानात वाढ कायम राहणार आहे। ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। भंडाऱ्यात पहाटे 5 वाजल्यापासून विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला चणा, तूर, मूग, उडीद यांसह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेला भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तर उन्हाळी भात पिकाला पाऊस लाभदायक ठरणार आहे। हवामान विभागाने 23 आणि 24 फेब्रुवारी या 2 दिवसात विजेच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे। गोंदियात सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे होणारा फायदा, तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला फटका बसण्याची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिलीप निकम, मुंबई।